नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपली मेमरी कशा प्रकारे वाढवायची किंवा टिप्स टू इम्प्रूव्ह मेमरी. परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना खूप साऱ्या अडचणी असतात की परीक्षेमध्ये आठवत नाही किंवा विसरवपणा होतो किंवा अभ्यास करताना देखील ज्या प्रकारे आपण मेमरीचे रिटेन्शन व्हायला पाहिजे ते होत नाही. तर मग यासाठी सोल्युशन काय? तर मेमरीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि मेमरी कशा प्रकारे वाढवायची हे आपण चर्चा करूया. तर आपल्या मेंदूची जी मेमरीची क्षमता आहे, सध्याच्या कंडिशनला सायंटिस्ट जिथपर्यंत मेजर करू शकलेले आहेत तर तो आकडा आहे 256 बिलियन जीबी. किती? 256 बिलियन जीबी. एवढी अफाट किंवा अवाढव्य आपल्या मेंदूची क्षमता आहे. तरी देखील आपण मॅथचे बेसिक फॉर्म्युला विसरतो. काल सकाळी आपण जर का काय खाल्लं आहे, काल सकाळी कोणती भाजी खाल्ली आपण जेवणामध्ये, हे जर का आठवायचं म्हटलं तर आपल्या डोक्यावर ताण द्यावा लागतो. तर एवढी जर का 256 बिलियन जीबी मेमरी आहे आणि तरी देखील आपण सिंपल गोष्टी विसरतोय, तर नक्कीच काहीतरी आपलं चुकतंय. तर आपलं चुकतंय काय? तर मेमरी जी आहे तिचा आपण योग्य प्रकारे उपयोग करत नाही. तर मेमरीचा योग्य प्रकारे उपयोग कशा प्रकारे करायचा हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर सर्वप्रथम त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की मेमरी कशा प्रकारे स्टोअर होते. तर मेमरी स्टोअर होण्याची सिंपल प्रोसेस आहे. वातावरणामधून आपल्या डोक्यामध्ये इन्फॉर्मेशन जाते. ती इन्फॉर्मेशन मेमरीमध्ये सेन्सरी इन्फॉर्मेशन म्हणून स्टोअर होते. त्यानंतर ती हिप्पोकॅम्पसमध्ये प्रॉपरली स्टोरेज होते आणि त्यानंतर आपण जेव्हा आपल्या गरजेनुसार ती रिट्राईव्ह करतो किंवा आठवतो. तर ही झाली मेमरीची प्रोसेस. तर वर्करनी जर ही सिंपल दिसत असेल तर यामध्ये खूप सारे लहानसण पॅरामीटर्स आहेत. तर सर्वप्रथम जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती आपण जे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, ज्याला की आपण डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, हे जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत आपले, त्या ऑर्गन्स थ्रू आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळते सेन्सरी इनपुटच्या रूपामध्ये आणि ती स्टोअर होते सेन्सरी मेमरी मध्ये. सेन्सरी मेमरी म्हणजे काय की एकदम अशा प्रकारची मेमरी जी अगदी काही थोड्या काळासाठी टिकून राहते. समजा तुम्हाला मी एखादा मोबाईल नंबर सांगितला आणि तो तुम्ही ऐकला आणि जर का तो आठवला नाही तर तो विसरून जातो. का? तर तो फक्त आपल्या सेन्सरी मेमरीमध्ये स्टोअर असतो. पण जो मोबाईल नंबर सांगितला आहे त्यावर जर का तुम्ही लक्ष दिलं आणि तो स्टोअर करायचा प्रयत्न केला, त्यावर कॉन्सन्ट्रेशन दिलं, तर मग ती मेमरी कुठे जाते? ती जाते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये 2 ते 3 दिवसापर्यंत मेमरी राहू शकते. आणि जेव्हा शॉर्ट टर्म मेमरीला आपण वारंवार रिव्हिजन्स करूया, लक्षात आणूया, आठवूया त्या गोष्टी, तर ती मेमरी बनते लॉंग टर्म मेमरी. लॉंग टर्म मेमरीमध्ये देखील जर का आपण खूप दिवस जर का त्याला रिव्हिजन दिली नाही तर ती विसरून जाते. तर सेन्सरी मेमरीला आपण जर रिव्हिजन दिली तर ती बनते शॉर्ट टर्म मेमरी. शॉर्ट टर्म मेमरीला जर का आपण रिपीटेड रिव्हिजन दिल्या तर बनते नंतर लॉंग टर्म मेमरी. आणि लॉंग टर्म मेमरीला पण खूप वारंवार जर का रिव्हिजन भेटत गेल्या तर ती कायमस्वरूपी मेमरी बनते. कायमस्वरूपी मेमरीचं उदाहरण म्हणजे आपल्याला आपला बर्थ डेट जर का विचारलं तर बिलकुल क्षणाचाही विलंब न करता आपण पटकन सांगू शकतो की हा माझा बर्थ डेट आहे. तर मग आपल्याला आता एक्झाम मध्ये जर का चांगला परफॉर्मन्स करायचा आहे तर आपल्याला कोणती मेमरी असायला हवी? सेन्सरी मेमरी असायला हवी, शॉर्ट टर्म मेमरी असायला हवी की लॉंग टर्म मेमरी? तर नक्कीच लॉंग टर्म मेमरी. तर मग लॉंग टर्म मेमरी जर का करायची असेल तर कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे किंवा काय टेक्निक्स वापरले पाहिजे हे आपण पाहूया. तर जीही इन्फॉर्मेशन किंवा जीही माहिती वातावरणामधून आपल्या मेंदूमध्ये जाते ती आपण कितपत ग्रहण करतो. थोडक्यात काय की जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती आपल्याला कितपत मेंदूमध्ये रिटेन होते हे आपण पाहूया. तर आपण अभ्यास करताना किंवा जे स्कूल्समध्ये, कॉलेजमध्ये जनरली आपण जे अटेंड करतो लेक्चर्स. तर आपण जे लेक्चर अटेंड केलेले असतात, जे लेक्चर्स ऐकलेले असतात, त्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन आपल्याला 5% लक्षात राहते जर का त्याला रिव्हिजन दिली नाही तर. एखादा आपण बुक रिडिंग करतोय तर अंदाजे 10% आपल्याला इन्फॉर्मेशन लक्षात राहते. आपल्याला कोणीतरी मित्र आपला सांगतोय की हे सब्जेक्ट या प्रकारे आहे तर आपल्याला 20% इन्फॉर्मेशन लक्षात राहील. एखाद्या प्रयोग तुम्ही पाहताय तर त्यावेळेस अंदाजे 30% इन्फॉर्मेशन लक्षात राहील. आणि एखादी गोष्ट तुम्ही प्रयोग पाहताय आणि सोबतच आपले टीचर आपल्याला ते एक्सप्लेन करतात तर त्यावेळेस अंदाजे 50% पर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन ती लक्षात राहील किंवा आपण ती अभ्यासाचा पार्ट 50% रिटेन करूया. आणि तुम्ही जर का एखादा प्रयोग मित्राला समजून सांगताय तर 70%. आणि 90% केव्हा होईल की जेव्हा तुम्ही प्रयोग स्वतः करताय आणि तुमच्या मित्राला समजून सांगताय. तर एवढी इन्फॉर्मेशन आपण रिटेन करतो. आता जर का तुम्ही स्वतःला ऑब्झर्व केलं तर आपण अभ्यास करताना जास्तीत जास्त काय करतो? एक तर रिडिंग करतो, लेक्चर्स ऐकतो. आणि हे करताना आपल्याला इंटरेस्ट येतो का बोरिंग वाटतं?
तुम्हाला जर का दोन ऑप्शन दिले, पहिल्या ऑप्शन मध्ये एखादं लेक्चर ऐकायचंय आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलचं स्वतः करायचंय, तर कोणतं आवडेल? तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करणं आवडेल. तर असं का होतं, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतःहून करतो तेव्हा त्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट जी असते ती ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट असते, आणि ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंटमुळे जी मेमरी तयार होते किंवा जी लर्निंग प्रोसेस असते त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह लर्निंग. आणि जेव्हा ऍक्टिव्ह लर्निंग असते तेव्हा मेमरी स्ट्रॉंग बनते, लॉंग टर्म मेमरी बनण्याची शक्यता खूप जास्त होते. पण जेव्हा आपण पॅसिव्ह लर्निंग करतो, पॅसिव्ह लर्निंग म्हणजे काय की लेक्चर ऐकणं, रिडिंग आणि फक्त वाचणं, लिहिणं आणि ऐकणं आणि लेक्चरला अटेंड करणं, तर हे झाले पॅसिव्ह लर्निंग. तर पॅसिव्ह लर्निंग मध्ये जी मेमरी असते ती असते शॉर्ट टर्म मेमरी, आणि त्यामध्ये आपल्याला बोरिंग वाटतं. तर मग आपल्याला जर का मेमरी आपली लॉंग टर्म मेमरी क्रिएट करायची तर आपल्याला ऍक्टिव्ह लर्निंग करणं गरजेचं आहे. आणि ऍक्टिव्ह लर्निंग करण्यासाठी काय काय टिप्स आपल्याला वापरता येतील, जे की सध्याच्या कोरोना पॅन्डेमिक मध्ये पण आपण ते इम्प्लिमेंट करू शकू, ते आपण नंतरच्या गोष्टीमध्ये पाहूया. तर इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट नसेल, ऍक्टिव्ह लर्निंग आणि पॅसिव्ह लर्निंग लक्षात आली तुमच्या, आणि ऍक्टिव्ह लर्निंग लॉंग टर्म मेमरी क्रिएट करता येईल. आता ही एन्व्हायरमेंट मधून जी इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यामध्ये जाते ती सर्वच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एकसारखी इन्फॉर्मेशन इन्कोडिंग होत नाही किंवा स्टोरेज होत नाही. समजा टीचर लेक्चर देत आहेत तर सर्वांना 5% इन्फॉर्मेशन लक्षात राहील असं नाही, काही काही जणांना 1-2% लक्षात राहील. तर जी मेमरी आपल्या मेंदूमध्ये जी एन्कोडिंग होते किंवा स्टोरेज होते, तर त्यासाठी खूप सारे असे घटक आहेत की ज्या घटकामुळे ती मेमरी प्रॉपरली एन्कोडिंग होत नाही किंवा स्टोरेज होत नाही. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे डिस्ट्रॅक्शन्स. अभ्यास करताना आपण इकडे पाहणं, तिकडे पाहणं, गप्पा गोष्टी करणं, मल्टीटास्किंग, अभ्यास पण करतोय, गाणे पण ऐकतोय, टीव्ही पण पाहतोय. जर का आपण ताणतणावाखाली अभ्यास करत असू तरी देखील अभ्यासात लक्ष लागणार नाही, मेमरी छान प्रकारे होणार नाही. लर्निंग विदाउट अंडरस्टँडिंग म्हणजे पाठांतर करणं किंवा घोकंपट्टी करणं. आपण घोकंपट्टी केली तरी पण आपल्या डोक्यामध्ये मेमरी चांगली होणार नाही. लॅक ऑफ इंटरेस्ट, अभ्यासात जर काही इंटरेस्ट नसेल तरी पण शॉर्ट टर्म मेमरी पण बनणार नाही आणि येईल नाही. जर का डिप्रेशन असेल किंवा आणखी बरेचसे असे आजार आहेत की ज्यामध्ये आपली मेमरी डिस्टर्ब होते, तर यापैकी जर का आपल्यामध्ये काही घटक असेल तर देखील आपली मेमरी इम्पेअर होऊ शकते. तर मग आता ऍक्टिव्ह लर्निंग कशा प्रकारे करायची आणि मेमरी आपली कशा प्रकारे वाढवायची, तर पहिलं आणि सर्वात महत्वाचा घटक आहे मेमरी वाढवण्यासाठी रिव्हिजन्स. रिव्हिजन्स करणं का गरजेचं आहे, तर मेंदूची टेंडन्सी असते की फॉरगेटिंग विसरून जायची. भारतातला जो टॉपर आहे नीट एक्झामचा किंवा कोणत्या एक्झामचा, ज्याने की वर्षभर खूप मेहनतीने अभ्यास केलेला आहे, सर्व गोष्टी समजून घेतलेल्या आहेत, त्या टॉपरला सुद्धा बरेच वेळा 100 पैकी 100 मार्क्स पडत नाही. तर असं का होतं, तर मेंदूची नैसर्गिक टेंडन्सी आहे की फॉरगेटफुलनेस होणं. तर आपण जेवढ्या रिव्हिजन जास्त देऊ तेवढी आपली मेमरी वाढत राहते. तर या कर्व मध्ये दिसत असेल की जेव्हा तुम्ही 4 रिव्हिजन देता तेव्हा आपल्याला अंदाजे 90 ते 95% मेमरी रिटेन होते. एक जर का रिव्हिजन जर का दिली तर अंदाजे 20 ते 30%, 2 रिव्हिजन दिले तर अंदाजे 35% 3 रिव्हिजन नंतर 60 ते 70% आपली मेमरी जाते. जेवढ्यात आपल्या रिव्हिजन जास्त तेवढी आपली मेमरी लॉंग टर्म बनणार. तर रिव्हिजन करणं खूप बोरिंग असतं, पण ते करणं खूप खूप गरजेचं आहे. जेवढ्या जास्त रिव्हिजन तेवढी आपली मेमरी लॉंग टर्म होणार. तर रिव्हिजन म्हणजे काय, की रिव्हिजन म्हणजे त्यामध्ये नवीन लर्न नाही करायचं, आपण जे लर्न केलेले तेच फक्त ओव्हरलुक करायचं, रिवाइज करायचं. रिव्हिजन करताना प्लॅन असावा, पाठीमागच्या कमी काल काय अभ्यास केला त्याला रिव्हिजन करायची, 7 दिवसापूर्वी काय अभ्यास केला त्याला केव्हा रिव्हिजन करायची, 1 महिन्यापूर्वी केला तर प्रॉपरली रिव्हिजन पाहिजे. आणि रिव्हिजन करताना आपल्याला लक्षात येतं की हा टॉपिक मला छान प्रकारे समजला नाही, या टॉपिकमध्ये मला डाऊट्स आहेत, क्वेरीज आहेत, तर त्या टॉपिकसाठी सेपरेट टाइम अलॉट करायचा आणि त्या पिरियडमध्ये तो टॉपिक लर्न करायचा. रिव्हिजनच्या पिरियडमध्येच त्या टॉपिकची लगेच लर्निंग करायची नाही. असं जर का केलं तर तुमचा रिव्हिजनचा प्लॅन डिस्टर्ब होईल. रिव्हिजन करणं खूप खूप बोरिंग आहे, पण जेही काही टॉपर्स आहेत, जेही काही रँकर्स आहेत, त्यांनी नंबर ऑफ रिव्हिजन जास्त दिलेले असतात, त्यामुळे त्यांचा अभ्यास चांगला होतो लॉंग टर्म मेमरीमध्ये. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, दुसरी महत्वाची गोष्ट की लर्निंग करताना, की आपण तर पाहिलं की लर्निंग करताना जर का आपल्याला लॉंग टर्म मेमरी हवी असेल तर ऍक्टिव्ह लर्निंग करणं खूप गरजेचं आहे. तर ऍक्टिव्ह लर्निंग कशा प्रकारे करायची, आणि पर्टिक्युलरली सध्या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये, तर ऍक्टिव्ह लर्निंग करताना RWV हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. RWV म्हणजे काय, की रिसाइट, राईट आणि व्हिज्युअलाइज. तर जेव्हा तुम्ही रीडिंग कराल तर तेव्हा मोठ्याने रीडिंग करा आणि तुम्हाला जे समजलेलं आहे ते कोणाला तरी समजून सांगा. जेव्हा एखादा टॉपिक आपल्याला समजतो आणि आपण दुसऱ्या व्यक्तीला समजून सांगतो तेव्हा 70 to 90% चान्सेस आहेत की ते आपल्याला रिटेन होईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे यामध्ये, की जी गोष्ट मला समजलेली आहे तीच गोष्ट मी समोरच्या व्यक्तीला समजून सांगू शकतो. जर का एखादी गोष्ट मला समजलीच नाही तर मी समोरच्या व्यक्तीला ती समजून सांगू शकत नाही.
तर त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला हे लक्षात येतं की अभ्यास करताना मला काय समजलं, काय समजलं नाहीये. तर आपल्याला जे काही समजलेले ते दुसऱ्या आपल्या मित्राला, फॅमिली मेंबरला किंवा कोणालाही समजून सांगायचं. घरात कोणीच नसेल तर आरशासमोर उभं राहून स्वतःला समजून सांगायचं. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की राईट. आपण जे काही अभ्यास केलेला आहे, जे काही अंडरस्टँड केलेले आहे ते स्वतःच्या शब्दामध्ये राईट करायचं. जेव्हा आपण राईट करतो किंवा लिहितो तेव्हा ऑटोमॅटिकली नंबर ऑफ रिव्हिजन्स पण वाढतात आणि लर्निंग पॅसिव्ह कडून ऍक्टिव्ह कडे शिफ्ट होते आणि आपली मेमरी पण शॉर्ट टर्म कडून लॉंग टर्म कडे शिफ्ट होते. आणि तिसरं महत्वाचं आहे व्हिज्युअलाइज. एखादी गोष्ट आपल्याला डायग्राम आहे, पिक्चर आहे, एखादी एक्सपेरिमेंट आहे किंवा एखादी हिस्ट्री मधली काही लढाई आहे किंवा कोणतीही गोष्ट आपण जर का शांतपणे डोळे बंद करून ती व्हिज्युअलाइज केली तर जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो तेव्हा मन पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट होतं, एकाग्र होतं आणि डोक्यामध्ये फक्त त्या एक्सपेरिमेंटचेच विचार डोक्यात राहतात. तर जेव्हा व्हिज्युअलायझेशन आपलं चालू असतं तेव्हा लर्निंगची मोड पॅसिव्ह करून ऍक्टिव्ह कडे शिफ्ट होते आणि ऑटोमॅटिकली आपला अभ्यास चांगला होतो, मेमरी लॉंग टर्म होते. तर आता आपण पहिला गोष्ट पाहिली आपण रिव्हिजन्स, दुसरी गोष्ट पाहिली लर्निंगचं रूपांतर पॅसिव्ह कडून ऍक्टिव्ह कडे करायचं, त्यासाठी रिसाइट, राईट, व्हिज्युअलाइज. आणि लास्ट मेथड आहे अभ्यास करताना ESQ3R. जेव्हाही तुम्ही पुस्तक वाचाल, आपण आता पाहिले की आपण रीडिंग करताना अंदाजे 10% रिडिंग होतं, पण रीडिंग करताना जर का आपलं जो स्टडी केलेला आहे त्याचं रिटेन्शन वाढवायचं असेल तर ही ESQ3R मेथड वापरली तर नक्कीच आपली रीडिंग चांगली होईल आणि आपलं रिटेन्शन पण जास्त होईल. तर येस फॉर सर्वे. एखादा चॅप्टर आपण जेव्हा स्टार्ट करतो वाचायला तेव्हा सर्वे करायचा. सर्वे करायचं म्हणजे काय, अगोदर सर्व हेडिंग वाचायच्या, मग सब हेडिंग वाचायच्या, मग एक्झाम पेपरच्या जो टॉपिक आहे त्याच्या एंडला क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स वाचायचे आणि जर का समरी जर का दिलेली असेल तर समरी वाचायची. तर जेव्हा आपण टॉपिकचा सर्वे करू तेव्हा आपल्या डोक्यात काहीच जाणार नाही, फक्त कळेल की अरे हे आहे ते आहे, पण आपल्याला क्लॅरिटी काहीच नसेल आणि डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न येतील की अरे या हेडिंग खाली काय असेल, त्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, या हेडिंग नंतर ही हेडिंग का आलेली आहे. त्यानंतर क्वेरी करायची. क्वेरी करायची म्हणजे स्वतःला विचारायचं की या टॉपिक मध्ये काय काय गोष्टी असतील आणि आपण जे क्वेश्चन्स जे वाचलेले टॉपिकच्या एंडला त्यामध्ये काय काय असू शकेल. त्यासोबतच हे पण आठवायचं की या टॉपिकवर पाठीमागच्या वर्षी काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत. तर पहिले सर्वे केला, त्यानंतर क्वेरीज केला. जेव्हा क्वेरी करतो तेव्हा डोक्यामध्ये खूप सारे प्रश्न तयार होतात आणि जेव्हा आपण रीडिंग चालू करतो, रीडिंग केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या क्वेश्चन्सला जसे आन्सर मिळतात तसं तसं आपल्याला इंटरेस्ट येतो आणि लर्निंग आपली पॅसिव्ह करून ऍक्टिव्ह होते, कारण की आपली त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन जाते आणि आपल्याला स्वतःला आनंद वाटतो की अरे मला हा जो प्रश्न पडला होता ना त्याचा आन्सर हे आहे बरं का. तर आपण लगेच त्या ठिकाणी परत रिवाइज करतो. त्यानंतर रिकॉल करायचं. रीडिंग झाल्यानंतर परत आपण एक विचार करायचा की हे आपण जे क्वेश्चन डोक्यामध्ये आले होते त्या सर्व क्वेश्चन्सला आन्सर मिळालेला आहे का, आणि ज्या क्वेश्चन्सला आन्सर मिळालेले नाही त्यांना परत एकदा रिव्ह्यू करायचं आणि त्या आन्सर्स प्रॉपरली लिहून ठेवायचे. तर अशा प्रकारे जर का तुम्ही 3 टेक्निक जर का वापरल्या तर नक्कीच तुमचा अभ्यास चांगला होईल, मेमरी पण चांगली होईल. त्यासोबतच मेमरीसाठी सर्वात महत्वाचं आहे की हेल्दी फूड. आपण काय खातो, पोटामध्ये काय अन्न टाकतो त्याप्रमाणे इन्फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. तर मेमरी चांगली होण्यासाठी काय काय फूड आपण घेतलं पाहिजे आणि काय काय फूड घ्यायला नको हे जिनियस फूड नावाच्या एका व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. युट्यूबवर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जर काही यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा मला ईमेलवर किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कनेक्ट होऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच आणखी काही इंटरेस्टिंग गोष्टी पाहूयात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बोरिंग सब्जेक्टचा अभ्यास कशा प्रकारे करायचा जेणेकरून त्या बोरिंग सब्जेक्टमध्ये आपल्याला इंटरेस्ट येईल. धन्यवाद.